नमस्कार भावांनो, कशा आहात? तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये बॉलिवूड किडामध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ पाहण्या अगोदर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे चॅनल नवीन आहे, माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आज आपण रामायण चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालेला या चित्रपटावरील रिव्ह्यू पाहणार आहोत. 2 एप्रिल 2026 रोजी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर हा चित्रपटचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे. ह्या ट्रेलरमध्ये नितीश तिवारी ह्या चित्रपटाचे दिग्दर्शित आहे. रामायण चित्रपटाचा ट्रेलर भव्य सेट, जबरदस्त VFX आणि याच बरोबर जबरदस्त रणबीर कपूर यांनी शांत संयमी प्रभू श्रीरामाच्या भूमिकेमध्ये ॲक्टिंग केलेली आहे आणि हा भूमिका खूप चर्चेत आहे. टीजरमध्ये रावणाच्या भूमिकेत यशच्या अवघ्या 4 सेकंदाच्या झलकने प्रेक्षकांचे लक्ष वेधलेले आहे. तरी काही नेटकऱ्यांनी यांच्या VFXवर मिश्र प्रतिक्रिया दिलेली आहे. तसेच तुम्हाला ह्या चित्रपटामध्ये रणबीर कपूरचा राम अवतार ह्या कशा पद्धतीने दाखवण्यात आलेला आहे हे तुम्ही चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहू शकता. रणबीर कपूरने प्रभू श्रीरामाच्या भूमिकेतील शांत आणि तेजस्वी लुकमध्ये प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे. आणि या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भव्य दृश्य म्हणजे VFX. टीजरमध्ये भव्य दिव्य सेट आणि VFXची झलक पाहायला मिळालेली आहे आणि हे काही प्रमाणात आधीपूर्वीपेक्षा चांगली असलेले लोक म्हणत आहेत. यशची झलक. रावणाच्या भूमिकेत यशची अवघ्या 4 सेकंदाची झलक टीजरमध्ये मोठे वैशिष्ट्य ठरले आहे, जे तुफान व्हायरल झालेले आहे. प्रेक्षकांना टीजरमधला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काही जण ग्राफिक्सची स्तुती करत आहेत, तर काहींनी त्यात सुधारणेची अपेक्षा केलेली आहे. हे सगळं होऊन रामायण भाग 1 दिवाळी 2026 मध्ये तर दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा टीजर भव्यता आणि स्टार कास्टमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करणार आहे. तर हा चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूप आवडत आहे. रामायण आपण लहानपणापासून बघत आहोत, तसेच हा रामायण आता आपण मोठ्या पडद्यावर चित्रपटगृहामध्ये पाहणार आहोत. हा चित्रपट तुम्ही सहपरिवाराने, कुटुंबाने चित्रपटगृहामध्ये पाहावा आणि हा चित्रपट खूप चांगल्या प्रकारे कमाई करू शकेल असे मला वाटते. आणि ह्या चित्रपटामध्ये सगळ्यांनी चांगल्या प्रकारे ॲक्टिंग केलेली आहे आणि वर्षाचा रामायण यांची भूमिका साकारलेला प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणारा रणबीर कपूर यांनी शांत आणि संयमी भूमिका साकारलेली आहे. तसेच यशने रावणाची भूमिका अत्यंत प्रभावशाली दाखवण्यात आलेली आहे. तसेच ह्या रामायण चित्रपटामध्ये सर्वांनी चांगल्या प्रकारे ॲक्टिंग केलेली आहे. तर हा चित्रपट तुम्ही मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे, तर या चित्रपटाचा तुम्ही चांगल्या प्रकारे सहकुटुंबाने आनंद घ्यावा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा. थँक्यू.